पुढे बघा, त्याचा उल्लेख यवनराज स्थापनाचार्य असा केला जातो. ज्याला मी सांगितलेला इतिहास कळाले ना ट्रिक वाईज, ठीक आहे, आपल्या प्रश्नांमधनच त्याला हा प्रश्न पहिल्या वाक्यांमध्येच कळून जाईल. ठीक आहे, यवनराज स्थापनाचार्य असा उल्लेख केला जातो. एका मुकुटधारी राजाने सदैव धर्माला दृष्टीसमोर ठेवून शासन केले पाहिजे असा उल्लेख त्याने अमुक्तमाल्यदामध्ये केलेला आहे. याच्यावरून तर डॉट कळतं. अमुक्तमाल्यदा कोणी लिहिलेलं आहे? कृष्णदेवराय तिसरा यांनी लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपण ज्याला कृष्णदेवराय असा राजा म्हणतो तोच एक प्रकारे कृष्णदेवराय तिसरा असा होता. त्याच्या दरबारात तेलुगू भाषेचे 8 महान विद्वान होऊन गेले. त्याला अष्टदिग्गज असं म्हणायचे. राज्यसेवेला प्रश्न सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, 2018च्या. मग या सगळ्याचं उत्तर आहे कृष्णदेवराय तिसरा. मग कृष्णदेवराय तिसऱ्याला काय काय म्हणून ओळखलं जातं? तर आंध्रभोज. ठीक आहे, प्रश्न आलेला होता. त्यानंतर आंध्र पितामहा. ठीक आहे, अजून महत्वाचं म्हणजे खूप अशी वेगवेगळी नावं आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजे ॲटलिस्ट. कर्नाटक रत्न सिंहासनाधीश्वर. कर्नाटक रत्न सिंहासनाधीश्वर. त्यानंतर गो ब्राह्मण प्रतिपालक. ठीक आहे, त्यानंतर अजून कन्नड राज्य राम रामणा. कन्नड राज्य राम रामणा. आणि अजून जर शेवटचं सांगायचं झालं तर मुरू रायरा गंडा. मुरू रायरा गंधा या नावाने एक प्रकारे या सर्व नावांनी कृष्णदेवराय तिसरा यांना ओळखलं जातं. आता जर सांगायचं झालं तर एक प्रकारे विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी आपल्याला केलेली बघायला मिळते. या विजयनगर साम्राज्यामध्ये एकूण 4 वंश होती. ही 4 वंश कुठले? आपण पहिल्याच पेपरला प्रश्न घेतलेला होता. 4 वंशामध्ये आपण बघूया. एक प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा संगम वंश होता. त्यानंतर सुलूव किंवा सालूव असा वंश होता. मग तुलू वंश आपल्याला बघायला मिळतो. मग अराविडू वंश आपल्याला बघायला मिळतो. या तुलू वंशामधले आपल्याला कृष्णदेवराय बघायला मिळतात, जे एकूणातले कृष्णदेवराय नावाचे तिसरे व्यक्तिमत्व होते. आणि यांनी आपल्या एक प्रकारे 1509, काही ठिकाणी 1505 उल्लेख आहे, पण टू बी प्रिसाईज 1509 पासून 1529 पर्यंत राज्य केलं. जन्म यांचा 1471 वगैरेचा साधारणतः बघायला मिळतो. 1471 ते 1529. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यांनी 1530 पर्यंत कारभार सांभाळला नाही मित्रांनो. 1529लाच त्यांचं निधन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, आता याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी केलेल्या होत्या. त्यांच्या दरबारामध्ये अष्टदिग्गज होते. आणि अख्ख्या इतिहासात MPSCच्या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या आपल्या कोणीच अष्टदिग्गजांची नावं आपल्याला सांगितली नाही. ते मी तुम्हाला सांगायचं काम करणार आहे. तर लक्षात ठेवायचं अष्टदिग्गज, कारण चुकून प्रश्न आला ना खालीलपैकी हे कोण आहे तर आपल्याला ओळखता आले पाहिजेत. किंवा विजोड ओळखा असले तसले प्रश्न आले तर ही नावं आपल्याला माहिती पाहिजे. ते अष्टदिग्गज आहेत. खूप कठीण नाव आहेत पण लक्षात ठेवा. अलासनी पेड्डाना हे पहिले होते. दुसरं नंदी थिमन्ना. तिसरं मदयागारी मल्लना. चौथं होतं दुर्जती. 5वं आहे अय्यल्ला राजू रामभामदुदू. त्यानंतर पिंगली सुर्णा. त्यानंतर रामराज्य भुशुदुदू. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजेच काय, तेनाली रामन किंवा तेनाली रामकृष्णन, जे आपण तेनाली राम म्हणून ओळखतो. हे 8 जण होते अष्टदिग्गज ह्याच्यामध्ये, ज्यांनी तेलुगू भाषेमध्ये एक प्रकारे काय केलेलं होतं, साहित्य रचना केलेली बघायला मिळते. ठीक आहे, नावं चुकली असतील तर क्षमस्व, बट ॲटलिस्ट ही नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. परीक्षेला आपला वाकडा तिकडा प्रश्न कुठून तरी येऊ शकतो. ठीक आहे, मग आता हे देवराय प्रथम कोण होते? आता या देवराय प्रथम यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर यांच्या दरबारामध्ये निकोलो कांटी नावाचा व्यक्ती सुद्धा आलेला होता. आणि तुंगभद्रा नदीवर धरण बांधण्याचं काम हे देवराय प्रथम यांनी केलं. त्यानंतर सदाशिवराय हे कोण आहेत तर 1565ला जे काही राक्षस तांगडीचं युद्ध झालं, ठीक आहे, त्याच्यामध्ये विजयनगर साम्राज्य हारलं. ठीक आहे, त्यावेळेस विजयनगर साम्राज्याचे हे राजे आपल्याला बघायला मिळतात. आणि यवन राज्य स्थापनाचार्य असा उल्लेख का एक प्रकारे कृष्णदेवराय तिसरा यांचा केला जातो? कारण नेहमी मी डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण भारताचा विचार करू तेव्हा साधारणतः एक प्रकारे कृष्णा आणि तुंगभद्रा नदीच्या वरती आपल्याला बहमनी साम्राज्य होतं आणि त्याच्या खालती आपल्याला विजयनगर साम्राज्य बघायला मिळतं. हे दक्षिणेतले चोलचेर पांड्य सोडले तर. पण उद्या उठून नेहमी काय होत होतं की बहमनी साम्राज्य एक प्रकारे विजयनगर साम्राज्यावर काय करायचं, युद्धामध्ये जिंकायचं. यांचं युद्ध कृष्णा आणि तुंगभद्रा नदी, ठीक आहे, यांच्या दोआब रिजनसाठी, सुपीक रिजनसाठी चालत होतं. ठीक आहे, आणि जे काही आपण बघतो की संगम साहित्य सुद्धा तिथेच रचलं गेलं, त्यामुळे कल्चरली सुद्धा हे फार महत्त्वाचं ठिकाण होतं. मग अशा वेळेस बहमनी साम्राज्य नेहमी विजयनगर साम्राज्य हरवत होतं. परंतु एकाच वेळेस म्हणजे फक्त कृष्णदेवराय यांच्या काळखंडामध्ये विजयनगर साम्राज्याने बहमनी साम्राज्याला हरवलेलं बघायला मिळतं की त्याचा इम्पॅक्टच
संघर्षच एवढा झाला की अक्षरशः त्या साम्राज्याचे 5 तुकडे पडले आणि मग नंतर ते एकत्र आले आणि मग त्यांनी राक्षस तांगडी युद्धामध्ये पुन्हा विजयनगर साम्राज्याला हरवलं. परंतु कृष्णदेवराय तिसरा यांनी या लढाईमध्ये किंवा या दोघांच्या लढाईमध्ये विजय बहमनी साम्राज्याला हरवलेलं होतं, म्हणून त्यांना यवनराज स्थापनाचार्य हे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे लॉजिकली लक्षात ठेवायचं, पाठांतर करायची गरज लागत नाही.